कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आता आंदोलन केलं जात आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। याच कोल्हापुरातून याआधी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन केलं गेलेलं होतं। सातत्यानं आंदोलन आपण बघितलेली होती। मात्र यावेळी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ हे आंदोलन केलं जात आहे। कोल्हापूरमधून आपण ही महत्त्वाची अपडेट बघू शकतोय। शक्तीपीठ महामार्गाला सातत्यानं विरोध केला जातोय। आपण बघितलेलं होतं कोल्हापूरमध्ये सुद्धा या ठिकाणी आंदोलनं केली गेलेली होती। मात्र यावेळी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आंदोलन केलं जात आहे। कोल्हापूरमधून ही महत्त्वाची बातमी आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, बरोबर आहे। आज शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली बैठक देखील होणार होती आणि त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती काही कोल्हापुरातले शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आपले सातबारा घेऊन समर्थनासाठी दाखल झालेले आहेत। मी काही शेतकऱ्यांचे या ठिकाणी हातामध्ये असलेले होर्डिंग जे आहेत ते दाखवतो। या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला गेल्या अनेक दिवसांपासून समर्थन करत असलेले आमदार राजेश क्षीरसागर यांचे देखील पोस्टर जे आहेत ते पाहायला मिळतात। अनेक शेतकऱ्यांच्या हातामध्ये सातबारा देखील पाहायला मिळतात। हे देखील शेतकरी आलेले आहेत। काय सांगाल तुम्ही समर्थनासाठी आता या ठिकाणी? आम्हाला मान्य आहे। नक्कीच आम्ही शिरूर तालुक्यातून बहुतांशी शेतकरी आलेलो आहे। शिरूर तालुक्यातून 70% शेतकऱ्यांचं समर्थन आहे। तुम्ही 7-12-8 आमची पाहू शकता आणि आमचं 100% याला समर्थन आहे। पूर्ण पाठिंबा आहे। आम्हाला बाजारभावाच्या 5 पट मोबदला मिळावा ही आमची मागणी आहे। म्हणून आम्ही आज कलेक्टर ऑफिसमध्ये इथं आलेलो आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करत आहोत। काय तुमची किती शेती आता आहे? माझी 14 गुंठ्याची जमीन जाते। 14ला 24 गेली तर चालेल काय, पण शक्तीपीठात झालंच पाहिजे। अनेक जण विरोध करतात। स्थानिक विरोध करणं काय उपयोग नाही। स्थानिकचा मुद्दाम हे करतात, मुद्दाम कारण नसताना विरोध करायला। काय तुम्ही देखील आता तुमचा सातबारा घेऊन आलेला आहे, काय सांगा? मला वाटतं ह्या आपल्या देशाच्या विकासासाठी म्हणून हा शक्तीपीठ व्हावा असं आम्हाला वाटतं। मी पट्टणकडोलीतून बोलत आहे। तुम्ही कुठून आलाय? मी शिरोळ तालुक्याच्या दानव येथून आलोय। तुमची किती शेती आता? 2.5 एकर। तरी देखील तुम्ही या ठिकाणी या शक्तीपीठला समर्थन करता। अनेक जण तुमच्याच तालुक्यामधले नेते जे आहेत त्याला विरोध करताना पाहायला मिळतात, आंदोलन करताना पाहायला मिळतात। खरं मग आमचं समर्थन नाही केलं। आमची शेती आहे, आमचं तुम्ही देखील आता तरुण मुली देखील या सगळ्या आंदोलनात सहभागी झालेल्या, म्हणजे समर्थनासाठी सहभागी झालाय, काय सांगाल? आता आपला भारत देश 4-5व्या नंबरवरती आहे। जर आम्ही युवा पिढीने जर कधी आपला भारत देश विकासाच्या दृष्टिकोनातून जर वळवला नाही तर आपला देश 10व्या स्थानावर जायला वेळ लागणार नाही। तर आम्ही आता युवा शेतकरी शक्तीपीठसाठी समर्थन करत आहोत की देशाचा पण विकास होईल आणि महाराष्ट्राचा पण विकास होईल। नक्कीच काही वयोवृद्ध लोक देखील आहेत। काय तुमच्या हातामध्ये देखील कोल्हापूरच्या विकासासाठी खरं तर हा मार्ग हवा म्हणून बोर्ड आहे? विकास आहे, ज्योतिबाचा विकास आहे, सगळ्या किल्ल्यांचा विकास आहे आणि आपल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा विकास जर झाला तर मुंबईच्या पुढे आपला सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जाणार आहे। कोल्हापूरचा विकास व्हावा म्हणून तुम्ही आलाय? कोल्हापूर जिल्ह्यासाठी आमची शेती गेल्याशिवाय आणि आज काय किती शेती तुमची आहे? तुमचं नाव सांगा आणि कशासाठी समर्थन तुम्ही आता करताय? एकीकडे विरोध मोठ्या प्रमाणात बाय जाणार आहे। 42 गुंठे जमीन आम्ही समर्थन करण्यासाठी आलेलो आहे। आपला विकास या भागाचा वाढण्यासाठी आम्ही समर्थन करत आहे। खरं तर काही मोजके लोक समर्थन करतायत, मात्र अनेकांचा विरोध आहे असं राजू शेट्टी म्हणतायत, काय सांगा? चुकीचं आहे ते। विकास करणारे माणसं नाही, करणारे नव्हते ते राजू शेट्टी विकास करणारच नाहीत आणि करणाऱ्याला विरोध करण्याचा त्यांचा धंदा आहे की नाही? कायम विरोध आहे विकास कामाला। त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त राजू शेट्टींच्या मतदारसंघातलीच लोक जास्तीत जास्त 99% समर्थनार्थ, 1% फक्त राजू शेट्टींचाच विरोध असेल या महामार्गासाठी। हे आज कोल्हापुरात काही शेतकरी जे आहेत ते समर्थनासाठी आपले सातबारे घेऊन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेले आहेत। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक देखील होणार होती आणि त्याच बैठकीला हे सगळे शेतकरी आलेले आहेत। आपले सातबारे जे आहेत ते आता जिल्हाधिकारी यांच्याकडे देणार आहेत आणि आपलं समर्थन आहे ते या महामार्गासाठी ते देताना पाहायला मिळतात। नक्कीच शेखर, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।